नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. जितेंद्र आव्हाड महाडच्या दिशेने रवाना झालेले आहेत. जितेंद्र आव्हाड आज महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन करणार आहेत. मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याला आव्हाडांचा विरोध आहे. जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवलेल्या आहेत. काहींच्या भावना दुखावून कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कारण पोलिसांच्या नोटीसमध्ये देण्यात आलेलं आहे. दरम्यान कार्यकर्त्याला पाठवलेली नोटीस जितेंद्र आव्हाडांनी ट्विटही केलेली आहे. तर त्यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे ते आपण पाहूयात. पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्याला नोटीस दिली आहे. त्यात असं म्हटलं आहे की मनुस्मृतीचं दहन केल्यानं काही लोकांच्या भावना दुखावल्या जातील. काही लोक म्हणजे कोण याचा खुलासा पोलिसांनी करावा. हे दहन पहिल्यांदाच होत नाहीये. यापूर्वी म्हणजेच पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं. लोकांना मनुस्मृती आपली वाटू लागली आणि खास करून पोलिसांना कसं कळू लागलं की मनुस्मृती आपली मानणारे लोक राज्यामध्ये आहेत. तेव्हा नोटीस द्या अथवा वाटेल ते करा. जो कार्यक्रम व्हायचा तो होईलच. आज मनुस्मृती येते. बहुजनांनो जागे व्हा, नाही तर 5000 वर्ष तुमच्या वाडवडिलांना जे भोगावं लागलं ते तुम्हाला ना मला भोगावं लागेल. त्यासाठी आपण महाडला जातोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीचं दहन करतोय. जितेंद्र आव्हाड तर उद्या महाडच्या ठिकाणी दुपारी 12 वाजता मनुस्मृतीचं दहन करणार अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. आचारसंहिता लागू असताना हिंदू समाजामध्ये अशा प्रकारचा भेदभाव कसा काय निर्माण करता येईल आणि या दृष्टिकोनातून रायगडचे जिल्हाधिकारी तसेच अनेक सरकारी अधिकाऱ्यांना हिंदू जनजागृती समितीने आज एक कायदेशीर दृष्टिकोनातून पत्रव्यवहार केलेला आहे आणि यात आम्ही मागणी केलेली आहे की हा प्रकार कोणत्याही कारणाने होऊ नये. जितेंद्र आव्हाड हे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हेत. त्यांनी स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून